जय सद्गुरू. आयुष्यात तुम्ही अंकगणित तर कधी ना कधी बघितलंच असणार. एक ऋण आणि दुसरं ऋण जेव्हा सोबत येतात तेव्हा एक अंक बनतो. जर ह्या सिद्धांताला आपण आपल्या मूल आयुष्यात जर अंमलात आणलं तर एक गोष्ट लक्षात येईल. जर वाईट व्यक्तीची वाईट व्यक्तीसोबत संधी झाली तर ती संधी भयानक रूप घेते. आणि अशाच वेळेस जर एखाद्या चांगल्या माणसाची वाईट माणसाची जर संगत झाली व त्या दोन वाईट लोकांमुळे त्यांचं जे भयंकर रूप राहतं ते चांगल्या माणसासमोर जर आलं तर ते त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जसं धरतीच्या पोटाशी केलेला जो आपण खुटा लावतो तो खुटा जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर असं जरुरी नाही की आपण त्या खुटावरच घाव घालू. कधी ना कधी आपल्याला त्या पृथ्वीवरही घाव घालावा लागतो, त्या मातीत घाव घालावा लागतो, जेणेकरून तो खुटा मोकळा होईल व आपल्याला सहजरित्या काढता येईल. तसंच आपल्या आयुष्यात आपण कोणत्या व्यक्तीबरोबर संधी करतोय ते एकदा नीट निरखून नक्की पहा. कारण की जर आपण वाईट माणसाबरोबर संधी केली तर त्याच्यावर होणारे दुष्परिणाम हे आपल्यालाही भोगावे लागतील. म्हणून मित्र हो, आयुष्यात संधी ही नेहमीच चांगल्या माणसासोबत करा. आणि संधी करताना हा सिद्धांत लक्षात ठेवा की तुम्ही संधी वाईटाबरोबर करताय का चांगल्याबरोबर. मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.